नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित आपला सहर्ष स्वागत करतोय। या ठिकाणी आपण जे अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद तसेच ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य सेवक हेल्थ वर्कर याचे नवीन सेवा प्रवेश नियम नवीन जाहिरातीकरिता 2026 मध्ये हे लागू होणार आहेत। तर याची पात्रता, अभ्यासक्रम, नवीन सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक पात्रतेमध्ये झालेला बदल, तसेच कोण मेल अँड फिमेल दोघंही भरू शकतात का, फक्त मेल साठीच आहे, त्यासोबत अभ्यासक्रम, वयोमर्यादा, तसेच त्यांचं वेतन, कागदपत्रे आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे जाहिरात कधी येणार आहे आणि परीक्षा कोण आणि कधी घेणार आहे। ओके, तर ह्या संपूर्ण बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगण्याचा प्रयत्न असणार आहे। अजून जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती कॉल सुद्धा करायचा आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला सगळ्या बाबी क्लिअर होणार आहेत। ओके, चला आपला जास्त वेळ न घेता लगेचच आपण बघणार आहोत आरोग्य सेवक 2026 करिता एमपीडब्ल्यू किंवा स्वच्छता निरीक्षक असेल किंवा आरोग्य विभागामधील वेगवेगळ्या जागा असतील, यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक याच्या आपल्याकडे ऑफर मध्ये बॅचेस चालू आहेत। म्हणजे फक्त 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ करिता आपण देत आहोत। तांत्रिक विषयासही ती बॅच असणार आहे आणि 10 जानेवारी पासून ही बॅच सुरू होत आहे, म्हणजे उद्यापासून। तर तुम्हाला तोरा करायचा आहे, लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे, जेणेकरून पहिल्या लेक्चर पासून प्रत्येक विषयाचे प्रत्येक लेक्चर बेसिक पासून सुरू होणार आहेत। त्याकरिता आपल्याला या बॅचला जॉईन व्हायचं आहे। बॅच जॉईन करण्याकरिता नंबर आहे 8010457760 हा नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करायचा आहे। याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे किंवा टेलिग्राम चॅनलवरती आपण ऍड करणार आहोत, त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता। तर यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत। तर चला, तर आपण आता डायरेक्ट जो अपडेट आलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, बांधकाम विभाग असेल, बांधकाम भवन, मर्जबान पद, पोर्ट मुंबई या ठिकाणचं 31 डिसेंबर 2025 चे जे नवीन GR महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्यामध्ये सर्व प्रति विभागीय आयुक्त सर्व, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व म्हणजे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांना प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जे मुख्य असतात त्यांना हे पत्र GR सोपवलेला आहे। यामध्ये चेंजेस काय झालेले आहेत बघा। विषय काय दिलेले आहे त्यांनी, जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष, फक्त पुरुषांसाठी आहे बरं, मुलांसाठी या पदासाठीच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत ग्रामविकास विभाग अधिसूचना, अगोदर जी अधिसूचना काढण्यात आली होती 17 डिसेंबर 2025, म्हणजे जास्त दिवस झालेले नाहीयेत। तर बघा, संदर्भाधीन अधिसूचना सोबत जोडली आहे, तसेच ईमेल वर सुद्धा पाठवलेली आहे। संदर्भाधीन अधिसूचनेनवी जिल्हा परिषदेकडील आरोग्य सेवक पुरुष या पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात आली असून सदर अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येणार आहे, म्हणजे तिची अंमलबजावणी सुरू होणार आहे येणाऱ्या जाहिरातीला। तर यापुढे सदर अधिसूचनेतील तरतुदी विचारात घेऊन कार्यवाही करावी अशी विनंती आपला प्रशांत डोके, अवर सचिव आहेत IS महाराष्ट्र शासन सरांनी हे प्रत जोडलेली आहे आणि प्रत्येक सचिवांना, प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेली आहे मेलवरती किंवा पोस्टाने। तर आता नेमके काय बदल झालेले आहेत, आरोग्य सेवक बनण्याकरिता आपण पात्र ठरणार आहोत किंवा नाही, तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे। प्राधिकृत प्रकाशन ग्रामविकास विभागांतर्गत 17 डिसेंबर 2025 ला जाहीर करण्यात आलं होतं ती अधिसूचना। तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे, 1961। ओके, आपण अभ्यास लिहिला असाल तर कलम 274च्या पोट कलम नुसार प्रदान करण्यात आलेल्या किंवा ते समर्थ करणाऱ्या बाबतीत इतर सर्व शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत। तरी हे नियम द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। आता बघा, महत्वाचं आहे, खूप किचकट भाषा आहे, जे महत्वाचं आहे ते बघूया आपण। राजपत्रात प्रसिद्ध झालेले 2025 त्या नियमांना काय म्हणायचं आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश सुधारणा नियम 2025 असं संबोधण्यात यावे, म्हणजे 2026 पासूनच्या नवीन जाहिरातीला हे
या तारखेपासून सदर नियम शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून, म्हणजे कधी झालाय प्रसिद्ध, 31 डिसेंबर 2025, म्हणजे आता 8च दिवस झालेले आहेत त्या गोष्टीला. ठीक आहे. तर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5 मध्ये वर्ग 3 गट हे आरोग्य विभागांतर्गत श्रेणी 3 मधील अनुक्रमांक 1 मधील आरोग्य कर्मचारी नोंदीसमोर हे आरोग्य सेवक हे गटकचं पद आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. या पदावरती निवडणुकीसाठी आरोग्य सेवक पुरुष पदावर यापैकी एक प्रकारे नेमणूक केली जाणार आहे. तर यामध्ये दिलेलं आहे अगोदर डिपार्टमेंटल बघा, नंतर आपलं सरळ सेवेचं. जिल्हा परिषद सेवेतील गट परिचर म्हणून जे पद धारण करणारे सदर पदावरती 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा त्यांनी सेवा झालेल्या व्यक्तीमधनं पात्रता व ज्येष्ठतेचे अधीन असून निकष पुढील प्रमाणे ठरवण्यात आलेले. व्यक्तीच्या पदोन्नती म्हणजे प्रमोशन असेल किंवा डिपार्टमेंटल एक्झाम. विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार म्हणजे 12वी सायन्स. ओके, 12th सायन्स किंवा 12वीशी निगडीत समतुल्य असणारा कोणताही डिप्लोमा चालेल, 10वी नंतर तुम्ही जो करता तो. परंतु असे की सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापूर्वी जिल्हा परिषद असलेले गट पदावर म्हणजे परिचर पद धारण करणारे आणि त्यांना 3 वर्षे नियमित सेवा धारण करणारे तसेच माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली आहे त्यांनी अशा व्यक्ती देखील ज्येष्ठतेच्या अधीन राहून नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षापर्यंत पदोन्नतीसाठी पात्र ठरतील. तसेच यांनी पुढं 2 नंबरचं दिलेलं आहे ठळक. अशा पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना शासनाच्या विभागीय आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे MPW ओके मल्टीपर्पज वर्कर हा कोर्स पुरुषांसाठी शासनाने समकक्ष ठेवलेल्या तशी इतर संस्थेतनं सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करणे गरजेचं आहे. निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडीद्वारे खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधनं हे नामनिर्देशन केले जाणार आहे. आता वयोमर्यादा तुम्हाला शिक्षणासंदर्भात पदोन्नतीचं सांगितलेलं आहे. 12th सायन्स लागल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा MPW किंवा SI चा कोर्स. त्यानंतर वयोमर्यादामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की किमान वयोमर्यादा पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्राप्त करण्याच्या तारखेला किमान 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे. कमाल वयोमर्यादा तर पदभरतीसाठी आरक्षित प्रवर्गातील नसलेले व्यक्ती म्हणजे ओपन करिता 38, 38 आणि कॅटेगरीमध्ये असाल तर 43 वर्षापेक्षा जास्त असू नये. तसेच किमान शैक्षणिक पात्रता विज्ञान या विषयासही उच्च माध्यमिक शालांत म्हणजे 12th सायन्स असणारेच विद्यार्थी फक्त आरोग्य सेवक पदाकरिता फॉर्म भरू शकतात. आर्ट कॉमर्स वाल्यांना या ठिकाणी चान्स देण्यात आलेला नाही. अगोदर काय होतं जिल्हा परिषद मध्ये किंवा 2023-24 ला जे जाहिराती आलेल्या आहेत किंवा 24 ला तर नाही चाली 22-23 ला जे आलेले आहेत त्यामध्ये आर्ट कॉमर्सचे विद्यार्थी सुद्धा चालवत होते. फक्त यामध्ये सेवा प्रवेश नियमामध्ये हे चेंज केलेलं आहे. तसेच नागपूर या संस्थेकडून किंवा इतर कोणत्याही संस्थेमधनं तुम्ही खाजगी संस्थेतनं 12 महिन्याचा MPW चा कोर्स कम्प्लीट केलेला असेल तर कम्प्लीट झाला नसेल तर तुम्हाला 3 संधीमध्ये हे यशस्वीरित्या कम्प्लीट करणं गरजेचं आहे. ओके, आता याचं नामनिर्देशन आणि पदोन्नती म्हणजे तुमचं प्रमोशन किंवा तुमचं आणि नामनिर्देशन यांचे प्रमाण अनुक्रमे 25:75 म्हणजे रेशो दिलेला आहे 25-75 चा. तर आता आरोग्य सेवक पुरुष पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल तर ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर तिथे लागू असेल तिथे त्या बाबतीत केलेल्या नियमानुसार ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. ठीक आहे. तसेच हिंदी भाषा मराठी भाषा दोन्ही परीक्षा संदर्भात वेळोवेळी शासनाने काही सूट दिली असेल त्यांना सुद्धा ते लागू राहील. ठीक आहे. आता हे पदोन्नती किंवा आपण डिपार्टमेंटल एक्झामचं अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला मेन बघायचं आहे आपलं सरळ सेवा परीक्षेकरिता सुद्धा यांनी बाकी डॉक्युमेंट तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट डोमासाईल ओके हे आधार कार्ड हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत. आता इंग्लिश मध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर ठीक आहे सेमच आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी की काय दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला आरोग्य सेवक तुम्हाला जर बनायचं असेल किंवा येणाऱ्या परीक्षेकरिता तयारीला लागायचं असेल तर जे विद्यार्थी आता 12वी मध्ये आहेत
12वी सायन्स मध्ये आहेत ते सुद्धा या ठिकाणी पात्र ठरणार आहेत, कारण तर जाहिरात सध्याच येणार नाही. तर याकरिता जी पात्रता ठेवलेली आहे त्यांनी, तर ती तुम्ही समजून घ्या. 12th सायन्स म्हणजे विज्ञान शाखेतील उमेदवार. तसेच बघा, आता ज्यांचं 10वी नंतर काय झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे. डिप्लोमा समतुल्य म्हणजे काय, तर तुम्ही आता 10वी नंतर जीटीसीचा डिप्लोमा केला असेल किंवा डी फार्म केला असेल फार्मसीमध्ये, किंवा कोणताही इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असेल, तर तो समतुल्य मानला जातो, कारण तो 3 वर्षाचा असतो. बरोबर आहे. 10वी नंतर तर तुम्ही 12वी पास झालेत असं या ठिकाणी ग्राह्य म्हणजे धरलं जातं. तर ते सुद्धा विद्यार्थी म्हणजे परत कमेंट करसाल, आमचा डिप्लोमा झाला सर, 12वी नाही झाली, आम्हाला चालेल का? यस, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे आहात म्हणजे सायन्स मधनं डिप्लोमा, ओके, तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. सायन्स फील्ड मधले इथं लिहून देतोय परत. तर बघा, जाहिराती एप्रिल किंवा मे मध्ये येऊ शकतात. सध्या आचारसंहिता आहे. परीक्षा आरोग्य, जिल्हा परिषद आहे म्हटल्यानंतर हे टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत तो GR प्रसिद्ध झालेला आहे. एक तर टीसीएस कंपनी मार्फत होईल ऑनलाईन स्वरूपामध्ये, किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत होईल. ही कारण जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक पदांच्या सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आलेले आहेत. ओके, तर आपल्याला मी जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात आल्या असतील तुम्हाला. आरोग्य सेवकची नवीन बॅच 10 जानेवारी 2026 म्हणजे उद्यापासून आपण सुरू करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच जॉईन करायची त्यांनी 8010 45 77 60 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? पूर्ण माहिती तुम्ही दिलेली आहे. अजून अभ्यासक्रमाचं सेपरेट बनवूया. डॉक्युमेंट्स महत्वाचे कोणते आहेत तुम्हाला आता लागणार आहे त्याचा सेपरेट व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार, कारण हाच खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला यामध्ये जे महत्वाचे आहे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा कोण घेणार आहे किंवा कधी होणार आहे, या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर आपण सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. थँक्यू.